नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील संख्यांवर आधारित जे प्रश्न असतात त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, प्रश्न खूप सोपे असतात, पण जर आपल्याला ट्रिक्स माहीत असेल तर मात्र आपण कमी वेळेमध्ये ते प्रश्न सोडवू शकतो। त्यासाठी आपल्याला ट्रिक शिकणं खूप गरजेचं आहे, कारण स्पर्धा परीक्षा म्हणजेच काय तर ती एक स्पर्धा असते, त्याच्यामध्ये वेळेत आपला पेपर कव्हर होणं खूप गरजेचं आहे। आता मुलांना सुट्ट्या आहेत तर आपण प्रत्येक प्रश्नाच्या जर ट्रिक्स आपल्या वहीमध्ये नोंदवून घेतल्या किंवा त्या ट्रिक्स समजून घेतल्या तर आपल्याला नक्कीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खूप वेळ अभ्यास करायची काही गरज नाही। रोज थोडं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, फक्त इतकंच की अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संख्यांवर आधारित प्रश्न। बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो, मग ती कोणतीही परीक्षा राहू दे। बघा, इथे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, 1 + 2 + 3 + 4 अशा अनेक संख्या आणि अधिक 50 बरोबर किती विचारले। म्हणजेच पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे। मग प्रश्न असा विचारला तरी त्याचा अर्थ तोच होतो, किंवा हा विचारला तरी त्याचा अर्थ तोच होतो। मग आता बेरीज करत बसायची का 50 पर्यंतच्या संख्या लिहून? तर नाही, त्याच्यामध्ये आपला वेळ किती जाणार आहे? खूप जाणार आहे। मग त्यापेक्षा आपल्याला छोटीशी एक ट्रिक्स बघूया आणि त्या ट्रिक्सने हे उदाहरण सोडवूया। बघा, मग 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज जर काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचे आहे, शेवटची संख्या गुणिले समोरील संख्या भागिले 2। मग बघा, इथे 1 + 2 + 3 + 4 असं अनेक संख्या कुठपर्यंत मिळवल्यात? 50 पर्यंत। मग शेवटची संख्या किती आहे? 50 आहे। प्रश्न असा जरी विचारला, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज, मग शेवटची संख्या कोणती आहे? 50 आहे। मग इथे लिहून घेऊया, शेवटची संख्या 50 गुणिले समोरील संख्या, मग ह्या शेवटच्या संख्येच्या समोरील संख्या म्हणजे पुढची संख्या कोणती आहे? 51 आणि भागिले 2 बरोबर। आता बघा, आपण गुणाकार करूया। थोडा वेळ मी शून्य बाजूला ठेवते। 5 × 1 = 5, 5 × 5 = 25 आणि हा शून्य इथे भागिले 2 करूया। आता भागाकार करूया। बघा, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, ह्या 5 मधला 1 इथे राहिला, बे 7 14, इथे 1 राहिला, बे 5 10। मग बघा बरं, उत्तर किती आले? 1275। उत्तर किती आले? 1275। म्हणजेच पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 1275। हे गणित करायला किती वेळ लागला? अगदी थोडा वेळ लागला, पण आपण जर बेरीज करत बसलो तर वेळ खूप लागला असता। असंच आपण अजून गणित घेऊया। बघा, पुढचा प्रश्न बघा, 1 + 2 + 3 असे अधिक मिळवत अधिक 60 बरोबर किती? म्हणजेच पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, आपण जर ह्याच्यावरची 2 ते 3 गणितं ॲट अ टाईम सोडली तर हे सूत्र पाठ करायची काही गरज आहे का? नाही, सहज लक्षात राहील। मग काय करायचं आहे, या प्रकारची 1 2 3 गणितं तुम्ही सोडवायची आहेत, म्हणजे ते सूत्र तुमच्या लक्षात राहील। म्हणजे परीक्षेच्या वेळेस कोणताही प्रश्न विचारला यावरचा तर तुम्हाला सहज उत्तर देता येणार आहे। बघा, आता सूत्र काय आहे? बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले समोरील संख्या भागिले 2। मग शेवटची संख्या आहे 60 गुणिले त्याच्या समोरची संख्या आहे 61 भागिले 2। बघा, मगासारखं शून्य आपण लिहून घेऊया। 6 × 1 = 6, 6 × 6 = 36। किती आलं उदाहरण? उत्तर 3660 गुणाकाराला भागिले 2। आता भागाकार करूया। बघा, बे 1 बे, बे 1 बे, इथे 1 राहिला, बे 8 16, बे 3 6 आणि बे 0 0। मग आपलं उत्तर किती आलं आहे? 1830। म्हणजेच पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे 1830। बघा, आता ट्रिक्स तुम्हाला कळलं, सूत्र पण माहीत झालं आणि लक्षात पण राहण्यासारखं आहे सूत्र। तर तुम्हाला हे तिसरं गणित आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे, पहिल्या 80 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग बघा, इथे मी पर्यायसुद्धा दिलेले आहेत, यातलं उत्तर कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे।
चला तर मग आशा करते आपणा सर्वांना हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, ही ट्रिक्स आवडली असेल, समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन ट्रिक्ससाठी, नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकाचे. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.